पुढची बातमी आता पुण्यातून। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या विरोधात ठाकरे सेनेची महिला आघाडी आक्रमक झाली। पुण्यातील महिला कार्यकर्त्यांनी चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात चाकणकरांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्या वक्तव्यावरून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। महिला आंदोलकांची यावेळी पोलिसांनी धरपकड केली। रुपाली चाकणकरांनी दबाव टाकल्याशिवाय आत्ताची संपलेलं प्रकरण परत फिर्याद घ्यायचं म्हणजे संशयास्पद आहे। सोडून द्या, मी राजकारणी म्हणून एक वकील म्हणून विचारते की ज्या तुमची आणि माझी तक्रार जर मिटलेली आहे, असं का करतायत? वरिष्ठांना तक्रार दिली का तुम्ही? मी आता वरिष्ठांना तक्रार देणार आणि त्या अन्याय नाही करते। चाकणकर जळतायत, त्यांना कामाने सिद्ध होता येत नाही। आपण होतो की महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता रुपाली चाकणकरांनी एक वक्तव्य केलं होतं, त्यावरून अजित पवारांनी देखील या वक्तव्याशी मी सहमत नाही असं पीडित कुटुंबाशी बोलताना सांगितलं होतं। चाकणकरांच्या या भूमिकेवरून आता आंदोलन देखील होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।